तुला प्रत्येक डिझाईन्स तुमच्या डिझाईन समोर काहीच उठून दिसत नव्हत्या, सरळ रिजेक्ट होतात. तुला माहितीये ना आपलं हे सिक्रेट आहे. हो, लक्षात ठेव. मिस्टर स्वामीनाथन कुठे? केबिन मध्ये आहे सर. येते. बाय. अद्वैत, स्वामीनाथनच्या बरोबर मीटिंग होती ना? काय म्हणाले ते? आबा ते खूप इम्प्रेस्ड आहेत. आय मीन ही इज व्हेरी हॅपी. आईच्या गायडन्स मध्ये त्यांची जी रिसर्च टीम आहे ती एक सर्वे करणार आहे. तो सर्वे कंप्लीट झाला की ऑफिशियल लॉन्च करायचा. हे बेश आहे. अरे पण सरोज कधी येणार? आजच येणार होती पण आले मी आबा. आई येस. मिस्ड यू. तू कसा आहेस? मी सुद्धा तुम्हाला सगळ्यांना खूप मिस केलं, पण काय करणार, तिथे राहून काम करून घेणं खूप गरजेचं होतं. स्वामीनाथन इथे आले होते ना, त्यामुळे त्यांची रिसर्च टीम घेऊन मी ग्राउंड लेवलला जाऊन काम केलं. पण काही म्हणा, स्वतः तिथे हजर असल्याने ना खरंच खूप फरक पडतो. काम तर उत्तम झालंच आहे. आपल्या लॉन्चच्या आधीच खूप चर्चा चालू आहे. खरंय, चांदेकर ज्वेलर बी तुझ्यामुळेच इतकं मोठं झालंय. सोनं म्हणजे फक्त श्रीमंतासाठी हा समज सरोजनी मोडीत काढला. आता तिकडं बेंगळुरू मध्ये बी ती स्वतः फिरून तिनं काम केलं आणि हिथं बी अनेक वेळा तिनं स्वतः फिरून काम केलं. असं नाही आबा, तुम्ही जे शिकवलत ना तेच आम्ही पुढे नेलं, आणि आता आपलं काम अद्वैत जोमाने पुढे नेतोय ना, याचा मला खरंच खूप अभिमान आहे. इकडे सुद्धा तुझ्या नावाची खूप चर्चा होती. थँक्यू सो मच आई. आज आबांना सांगत होतो मी, इथलं काम सुद्धा पूर्ण झालं, ऑलमोस्ट कम्प्लीट आहे. इनफॅक्ट आजच त्यांना मी फायनल केलेले डिझाईन्स पाठवले. गुड. ती फक्त एक रुटीन आहे. ऑफकोर्स त्यांच्याकडनं गो अहेड येणारच आहे. त्यांचाच फोन आहे. एक सेकंड. हॅलो सर. अद्वैत, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तुला माहितीये ना, आपल्या ह्या प्रोजेक्टसाठी आपल्या दोन्ही ऑफिस मधली टीम दिवस रात्र मेहनत करते. आजच्या तारखेला डिझाईन पोहोचणं खूप गरजेचं होतं. वारंवार त्याच चुका करतोयस तू. अरे काय चाललंय? एक सेकंड सर, तुम्ही कशाबद्दल बोलताय मला खरंच कळत नाही. चूक झाल्याचं पण तुला माहिती नाहीये? म्हणजे काय समजायचं? हा निष्काळजीपणा की ओव्हर कॉन्फिडन्स? सॉरी सर, पण प्लीज तुम्ही मला डिटेल मध्ये सांगाल का काय झालंय ते? हे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी जी डिझाईन्स तुम्हाला पाठवली होतीस ना, ती कुठे आहेत? अरे तू भलती डिझाईन्स पाठवली जी मी रिजेक्ट केली होती. नाही सर, आय मीन तुम्ही जी डिझाईन्स अप्रूव्ह केली होती तीच पाठवाल. मला कळत नाही तुमच्याकडे रिजेक्टेड डिझाईन्स कशी काय आली. मग सर मला थोडासा वेळ द्या ना, मी बघतो काय करायचं ते. अद्वैत, काय झालं? काय म्हणाले स्वामीनाथन? खूप चिडलेत ते. मला कळत नाही कसं, पण त्यांच्याकडे रिजेक्टेड डिझाईन्स गेलेले. अरे पण असं कसं शक्य आहे ना? नाही म्हणजे तुम्ही डिझाईन्स पाठवायच्या आधी चेक नाही का केली? ऑफकोर्स चेक केली होती आई. आय मीन जी फायनल डिझाईन्स आहेत ती एका फोल्डरमध्ये ठेवली होती. बाकीची डिझाईन, हा गोंधळ नक्की सानिकाने घातलाय. अतिशय मूर्ख आहे ती मुलगी. बापरे, आता हा सानिकाला ओरडणार. पण हे अशक्य आहे. सानिकाने एवढी मोठी चूक केलीच कशी? अद्वैत, शांत हो. पहिले सानिकाला फोन लाव आणि तिच्याकडनं चेक करून घे. तेच सरांचा फोन. हॅलो, सानिका, काय गोंधळ घालून ठेवलायस तू? तुला काय सांगितलं होतं मी करायला आणि तू काय केलंयस? काय झालं सर? मी तुला मिस्टर स्वामीनाथनना फायनल डिझाईन्स पाठवायला सांगितली होती, करेक्ट? हो सर. मग तू त्यांना रिजेक्टेड डिझाईन्स कशी काय पाठवू शकतेस? तुझं लक्ष कुठे असतं? मी 1000 वेळा सांगितलं तुला फोकस कर कामावर म्हणून. जरा तरी सेन्स आहे का तुला? काय गोंधळ घालून ठेवलायस तू? सर मी असं का करेन सर? तुम्ही जे सांगितलं होतं तेच केलं मी सर. हे सांगितलं होतं का मी तुला? कुणी डिझाईन्स पाठवली? राहुल सरांनी. म्हणजे तुम्ही मला स्वामीनाथन सरांना डिझाईन्स पाठवायला सांगितले होते ना सर? त्यानंतर राहुल सरांनी मला सांगितलं की सगळी डिझाईन्स मेल करायच्या आधी त्यांना एकदा नजरे खालून घालायची आहे म्हणून. मी त्यांना सिलेक्ट केलेला फोल्डर देत होते, तर त्यांनी मला स्वतःहून सिलेक्ट केलेला आणि रिजेक्ट केलेला असे दोन्ही फोल्डर मागून घेतले. मग त्यांनी मला एक फायनल मेल केला आणि सांगितलं की हा मेल जसाच्या तसाच त्यांना समोर पाठवून दे म्हणून. मी हवं तर तुम्हाला सरांनी पाठवलेला मेल फॉरवर्ड करते. ताबडतोब कर. ठीक आहे सर. काय म्हणाली सानिका? नाही, एकच मिनिट. राहुल. येस ब्रो. का केलंस तू असं? मी काय केलं? मी तुला काय केलंय विचारलेलं नाहीये. तू का केलंस हे विचारलं, आणि तू काय केलंय तुला चांगलंच माहितीये, त्यामुळे तू का केलंस हे सांगून टाक. व्हॉट नॉनसेन्स? मोठा भाऊ आहे म्हणून काय वाटेल ते बोलशील का तुम्हाला? ही काय पद्धत आहे बोलायची? तुला अक्कल आहे का? जर तुला कामातलं काही कळत नाही तर तू करतोसच कशाला? तुला जमत नसेल तर मी सांगतो काय झालंय ते. आबा, मिस्टर स्वामीनाथनना सगळी चुकीची डिझाईन्स गेलेत. मी जी डिझाईन्स रिजेक्ट केली होती तीच पाठवली आहेत, आणि हे काम राहुलने केलंय. काय? राहुल? वा, त्या फालतू सानिकाच्या सांगण्यावरून तू आता माझ्यावर डाऊट घेतोस? सिरियसली? राहुल, तू हे असं का केलंयस मला माहित नाही, पण तू हे करू शकतो याची खात्री आहे मला, त्यामुळे सांगून टाकतोय का केलंयस. तुला कळतंय का तू काय बोलतोयस? मी तुझा भाऊ आहे, आणि ती फालतू एम्प्लॉई ती कामात किती गोंधळ घालते ना हे तुलाही माहितीये. राहुल, तो तुझा मोठा भाऊ आहे, नीट बोल. आबा, तू माझ्या कॅरेक्टर बद्दल वाटेल ते बोलतोय, मी काय ऐकून घेऊ? वाटेल ते बोलत नाहीये मी. तू सानिकाला सांगितलंस मिस्टर स्वामीनाथनला रिजेक्टेड डिझाईन्स पाठवायला. का केलंस असं? तुला चांगलंच माहिती नाही कॉन्ट्रॅक्ट आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे. आपल्या सगळ्यांना या गोष्टीचा किती फायदा होणार होता माहितीये ना तुला? मग इनफ अद्वैत, जस्ट स्टॉप इट. ओके, खूप ऐकून घेतलं तुझं.
अद्वैतला काहीही बोलायचं नाही का? तुला त्रास झाला ना तुझ्या मुलाला बोलले म्हणून? पण तुझा मुलगा माझ्या मुलाला वाटेल ते बोलतोय, मग मला त्रास होऊ शकत नाही? आणि डॅड, तुम्ही गप्पच बसणार आहात का? नाही म्हणजे अद्वैत आवडता आणि राहुल ना आवडता हे ठरवून टाकलंय तुम्ही? हे बघ रोहिणी, मी अद्वैतला नीट ओळखतो. तो जे काही बी करतो ते उगाच करीत नसतो आणि आपला हा उद्योग मोठा करण्यासाठी त्यानं रक्ताचं पाणी गेलंय. आपल्या माणसासाठी तो काय बी करू शकतो, त्याला बोलायचं नाही. हो ना, आपल्या माणसांसाठी काही करू शकतो. हे असं सगळ्यांसमोर इन्सल्ट करून हा सगळा गोंधळ आहे ना अद्वैतने घातला असणार आहे. आणि अद्वैतला चान्सच मिळालाय ना राहुलचा दोष दाखवायचा. पुराव्याशिवाय राहुल विषयी काही बोलायचं नाही अद्वैत. पुराव्याशिवाय मी काही बोलत नाही आत्या. तुला पुरावा बघायचा ना? हा बघ पुरावा. हा बघ. हा मेल सानिकाने मिस्टर स्वामीनाथनला पाठवला. राहुलने सानिकाला रिजेक्टेड मेल्स पाठवायला सांगितले. आणि एवढंच नाही, राहुलने आमचं बोलणं झालं हे सुद्धा सानिकाला सांगितलं, म्हणून तिने तो मेल मिस्टर स्वामीनाथनला फॉरवर्ड केला. आणि राहुल, तू जेव्हा मेल करतोस तेव्हा ते सगळे रेकॉर्ड मध्ये असतात, हे कसं काय विसरू शकतोस तू? बोल राहुल, आता काय म्हणायचंय तुला? अद्वैत, तुला खरंच असं वाटतंय का राहुलने हे सगळं मुद्दाम केलंय? अरे तुला बिझनेसची जितकी काळजी आहे ना तितकी राहुलला सुद्धा आहे. म्हणूनच त्याने सगळे डिझाईन्स मागवले असतील चेक करायला. कन्फ्युजन मध्ये झाली असेल एखादी चूक, पण त्यात काय एवढं? रोहिणी, तू उगाच फाटे फोडू नकोस. सरोजनी, तू मध्ये बोलू नकोस. आता तू तुझ्या मुलाची बाजू घेशील आणि डॅड माझ्या मुलाला ओरडतील. इथे प्रॉब्लेम काय माहितीये ना, अद्वैतला त्याच्या भावाची कोणतीच गोष्ट खपत नाही. रोहिणी, डॅड, प्रत्येक वेळी असं दटावून तुम्ही मला गप्प नाही बसू शकत. मला चांगलंच माहितीये ना अद्वैतला सगळी सत्ता त्याच्या हातातच ठेवायची आहे. म्हणूनच तो राहुलचे सगळे दोष शोधत असतो, कारण राहुल त्याला खटकतो. एक मिनिट रोहिणी मॅडम, कोणाला बोलताय तुम्ही? हे अद्वैत, ज्याने तुमच्या एका शब्दावर त्याचे सगळे अधिकार राहुलच्या नावावर केले त्याला? तुम्ही त्याच्याकडून अधिकार मागून घेतल्यावर मागचा पुढचा विचारही न करता ते सगळं राहुलच्या नावे करून कागदपत्रावर सही केली, त्याला बोलताय तुम्ही? रोहिणी मॅडम, बोलताना विचार करून बोला. काय केलेस तू रोहिणी? आतापर्यंत आरडाओरडा करत होतीस ना, मग आता मला सांग की तू काय केलंयस? सरोजनी, या कलाचं ऐकून तू मला असं बोलतीयस? रोहिणी गप बस. आजोबा, मला माफ करा, पण हे अशा पद्धतीने तुम्हाला कळायला नको होतं. रामनवमीच्या दिवशी जेव्हा घरी पूजा होती तेव्हा रोहिणी मॅडमनी अद्वैत कडून काही कागदपत्रांवर सही घेतली. पण कसले कागद होते ते? अद्वैत, ते कागद बँगलोरच्या ब्रांचचे आहेत आणि त्यात लिहिलेल्या अटीनुसार पुढे होणाऱ्या डील्स मधनं अद्वैत इतकाच राहुलचाही अधिकार असेल आणि नवीन पिढी जी उघडली जाणार आहे त्यावर आता फक्त राहुलचाच अधिकार असेल. अद्वैत, हे खरं आहे? अद्वैत, मी काय विचारतोय हे खरं आहे? रोहिणी, इतके दिवस मी समजत होतो की तुझं राहुलवर लई प्रेम आहे, पण आज समजलं तसं काहीच नाहीये. तर तुझ्या पोरावर नुसतं प्रेम नाहीये, आंधळं प्रेम आहे. आणि तुझ्या या आंधळ्या प्रेमापोटी तुला दुसरं कोणी दिसतच नाही. आणि हे बघ, चांदेकर ज्वेलर्स हे माझं सपान आहे, आज बी आहे ते. आणि कोणासाठी ते मी मोडू दिलं नाही. हे सपान पुरं करण्यासाठी मी लय मेहनत केली आहे. हे केस उगा पांढरे नाही झाले आणि माझ्यासारखंच अद्वैतनं बी लय कष्ट घेतले आणि माझ्या डोळ्यातलं सपान त्यानं स्वतःच्या डोळ्यात उतरवून घेतलंय आणि त्यासाठी तो जीवापाड मेहनत करतोय. या उद्योगासाठी कोणता बी निर्णय तुम्ही घेऊ शकत नाही. या घरात अजून सुद्धा सर्वात मोठा मीच आहे. बघा, मी जिवंत असेपर्यंत कोणालाही कोणत्याही प्रकारचा निर्णय घेऊ देणार नाही. आणि मी आता या क्षणी या राहुल कडून समदे अधिकार काढून घेतोय.